नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रासायनिक खते या पाठातील खत नियंत्रण कायदा कशाला म्हणायचं, त्या खताच्या नियंत्रण कायद्यामध्ये कोणकोणते नियम घालून दिलेत किंवा खतासंदर्भामध्ये विक्री असेल किंवा ती साठवणूक असेल या संदर्भामधले जे काही नियम आहेत हे नियम पाहणार आहोत। त्याचबरोबर खत निर्मिती करणारे जे काही उद्योग आहेत, कारखानदार आहेत, यांच्यासाठी सुद्धा काही नियमावली आखून दिलेली, ती नियमावली सुद्धा आपल्याला बघायची। तर सुरुवातीला आपण आज खत नियंत्रण कायदा याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत। बघा, 1957 साली भारत सरकारने अत्यावश्यक वस्तू कायद्याखाली रासायनिक खत नियंत्रण विषयक हुकूम काढला। अत्यावश्यक वस्तू म्हणजे काय, ज्या काही अन्नपदार्थ आवश्यक आहेत अशा अन्नपदार्थाच्या त्याच्या बरोबरीनं खताची तुलना केली जाते किंवा अत्यावश्यक वस्तू या गटामध्ये या कायद्याचा किंवा खताचा उल्लेख केलेला आहे। बघा, या कायद्याखाली खताच्या उद्योगाचे नियंत्रण केले जाते। म्हणजे 1957 साली जो कायदा केला तो अत्यावश्यक वस्तू या संदर्भामध्ये होता आणि या कायद्याच्या अंतर्गत जे काही खताचे उद्योग आहेत किंवा खत निर्मिती करणारे जे कारखाने आहेत या कारखान्यांचे नियंत्रण या नियमामध्ये किंवा या कायद्यामध्ये केलं जातं। त्यानंतर बघा, सन 1955च्या आवश्यक वस्तू विधेयकाच्या 3ऱ्या कलमाखाली 1957च्या खत नियंत्रण विषयक हुकूम काढण्यात आला। म्हणजे सुरुवातीला 1955चा जो कायदा होता या कायद्यामध्ये बदल करत किंवा त्याच्यामध्ये आवश्यक वस्तू या विधेयकाच्या 3ऱ्या कलमाखाली 1957चा खत नियंत्रण विषयक हुकूम काढण्यात आला। त्यानंतर फर्टिलायझर्स असोसिएशन ऑफ इंडिया या खत नियंत्रण कायदा दुरुस्तीसह 1974 मध्ये छापून प्रसिद्ध केला। त्यानंतर या कायद्यात बरेचसे बदल करून GSR 758 25 सप्टेंबर 1985 रोजी आवश्यक वस्तू अधिनियम 1955च्या पोट कलम 3 अन्वये प्राप्त अधिकार खत विषयक नवीन कायदा अंमलात आला। बघा, सुरुवातीला 1955, त्याच्यानंतर 1957 आणि त्याच्यामध्ये परत 1974 मध्ये तो छापून प्रसिद्ध केला। मात्र त्याच्यामध्ये काय आणखी बदल करत 1985 रोजी हा कायदा अंमलात आणला किंवा तो सुरू करण्यात आला। त्यानंतर या कायद्यामध्ये भेसळयुक्त खते, मूळ प्रमाणपत्र, दाणेदार मिश्रण, पिकाची आवश्यक अन्नद्रव्ये, हाताळणी, प्रतिनिधी, कार्यालय याविषयी तरतुदी आणि संज्ञा यांचा अंतर्भाव करण्यात आला। म्हणजे या कायद्यामध्ये बघा, भेसळयुक्त खते कोणकोणती आहेत, त्या खताचा दर्जा कसा असला पाहिजे, त्यानंतर मूळ प्रमाणपत्र म्हणजे जे खत उत्पादक कंपन्या आहेत या कंपन्यांना जे काही मूळ प्रमाणपत्र दिलं जातं त्याचा सुद्धा समावेश याच्यामध्ये केला जातो। त्याचबरोबर दाणेदार मिश्रण, पिकाची आवश्यक अन्नद्रव्ये, आता पिकाला कोणती अन्नद्रव्ये आवश्यक असतात आणि त्याचं प्रमाण खतामध्ये किती असायला पाहिजे हा सुद्धा भाग या कायद्यामध्ये समावेश केलेला आहे। त्यानंतर पोत्याची हाताळणी कशा पद्धतीने केली गेली पाहिजे, त्याचे प्रतिनिधी, कार्यालय याविषयी संज्ञा आणि त्याच्या तरतुदी या कायद्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे। यानंतर आपल्याला बघायचं आहे की खत निर्मिती करणारे कारखानदार आहेत किंवा कंपन्या आहेत तर त्यांनी कोणकोणत्या अटी पाळायच्या आहेत किंवा त्या संदर्भामध्ये काही नियम अटी घातलेल्या आहेत त्या आपल्याला पाहायचं आहे। बघा, त्याच्यामधला पहिला 1 नंबरचा मुद्दा आहे खत निर्मिती, विक्री व वितरणावरील बंधने। आता खताची निर्मिती, त्यानंतर विक्री आणि वितरणावरील बंधने हा त्याच्यामधला 1 नंबरचा भाग आहे। त्याच्यामध्ये बघा, नमुने दिलेल्या प्रमाणित व्यक्ती व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती खताची निर्मिती, विक्री, साठवणूक किंवा वितरण करू शकत नाही। म्हणजे ज्या खत कंपन्याने किंवा ज्या मालकाने की मूळ प्रमाणपत्रामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे त्या व्यक्ती व्यतिरिक्त किंवा त्या कंपनी व्यतिरिक्त खताची निर्मिती करणे, त्याची हाताळणी किंवा साठवणूक, विक्री आणि वितरण हे दुसरे करू शकत नाहीत। म्हणजे ज्याचं लायसन्स त्याच्याकडे आहे तोच व्यक्ती हा पूर्ण व्यवहार करू शकतो। त्यानंतर बघा,
प्रमाणपत्रात ठरवून दिलेल्या मापात प्रमाणबद्ध मिश्र खत किंवा विशेष मिश्र खताचा विक्रेता नसल्यास खताचा साठा किंवा विक्री करता येणार नाही. म्हणजे प्रमाणपत्रामध्ये जे आपण त्याचा उल्लेख केलेला आहे किंवा जर एखादी कंपनी मिश्र खत तयार करत असेल त्याच्यामध्ये अन्न घटकाचं प्रमाण किती आहे किंवा तो कशा पद्धतीने तयार करणार आहे या संदर्भामध्ये माहिती दिलेली असते. मात्र जर दुसऱ्या कंपनीचं असेल किंवा जे काही माप ठरवून दिलेले त्या मापामध्येच त्या प्रमाणपत्रामध्ये उल्लेख केलेल्याप्रमाणेच त्या व्यावसायिकाने काय करायची त्याची विक्री करायची आहे. मात्र त्याच्याकडं त्या खताची विक्रीचा परवाना नसेल किंवा त्या प्रमाणपत्रामध्ये ठरवून दिलेलं नसेल तर अशी व्यक्ती त्या खताचा साठा किंवा विक्री करू शकत नाही. त्यानंतर बघा, कायद्यात सुचवल्याप्रमाणे खताची योग्य बांधणी आणि खुणा नसतील तर विक्री करता येणार नाही. म्हणजे कायद्यामध्ये जे काही सुचवलेल्या बाबी आहेत त्याच्यामध्ये बघा, खताची योग्य पद्धतीने बांधणी केली गेली पाहिजे. योग्य पद्धतीने बांधणी म्हणजे त्याला पॉलिथिनचं अस्तर असलं पाहिजे, आतून मेन कापड पोत्याला असलं पाहिजे. त्यानंतर त्याची योग्य प्रमाणात बांधणी केलेली असावी, त्याच्यावर योग्य खुणा असायला पाहिजेत तरच त्याची विक्री करता येते. जर अशा नसतील खुणा किंवा त्याची व्यवस्थित बांधणी नसेल तर ती खत विक्री करता येत नाही. बघा, प्रत्येक कंपनीचं जे काही खत असतं त्या कंपनीचं स्वतःचं लेबल असतं किंवा त्याच्यावर विशिष्ट प्रकारच्या खुणा दर्शवलेल्या असतात. हे प्रमाणपत्रामध्ये आपण नमूद केलेलं असतं. त्याच पद्धतीनं तो भाग त्या पोत्यावर आलेला असायला पाहिजे आणि नंतर आपल्याला ते खत विक्री करता येत नाही. त्यानंतर बघा, एखादे खत दुसऱ्या खताची नक्कल किंवा त्यास पर्याय असेल तर त्या खताची विक्री करता येत नाही. आता बाजारामध्ये आपण बघू शकतो की वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांचं स्वतःचं लेबल आहे, स्वतःच्या कंपन्या आहेत, त्याचबरोबर स्वतःची वितरण व्यवस्था देखील आहे. मात्र एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीची नक्कल करत असेल, जर समजा 1840 हे खत RCF कंपनी उत्पादन करते, जर हेच खताचा ब्रँड किंवा ह्याच खतावर जे असलेले सिम्बॉल किंवा त्या पोत्यावर असलेल्या खुणा जर इफको किंवा दुसऱ्या कंपनी जर घेतल्या किंवा वापरल्या, त्याची नक्कल जर केली तर असं खत आपल्याला बाजारामध्ये विकता येत नाही. त्यानंतर एखादी कंपनी अस्तित्वातच नाही आहे, मात्र एखाद्या कंपनीचे खत, लेबल, डब्बा, भरणी या संबंधित चुकीचे मालकी हक्क आपल्याला दाखवता येत नाही. म्हणजे ज्या कंपनीमध्ये खतच तयार केलं जात नाही त्या कंपनीचं आपल्याला लेबल लावता येत नाही. मात्र बघा, त्यानंतर काही खताचे पोते रिकामे झालेले असतात, त्या खताच्या पोत्यामध्ये इतर खत भरून ते आपल्या बाजारामध्ये विकता येत नाही. त्याचबरोबर कापसाच्या भरण्या असतात, ज्या स्टँडर्ड कंपन्या आहेत या कंपन्याचं कापसाचं बी मोठ्या प्रमाणामध्ये विकलं जातं. मात्र ज्या राहिलेल्या ज्या भरण्या आहेत त्या भरण्यामध्ये परत काय केलं जातं की दुसऱ्या कंपनीचं बी टाकून ते विक्री केली जाते. मात्र असं जर केलं असेल तर आपल्याला करता येणार नाही. म्हणजे दुसऱ्या खताचं पोतं, डब्बा असेल, भरणी असेल, पिशवी असेल, त्याच्यामध्ये भलतंच खत भरून आपल्याला ते विक्री करता येणार नाही. त्यानंतर जो पदार्थ खत नाही त्याला खत म्हणता येणार नाही. बऱ्याचशा कंपन्यामध्ये काही झालं की भेळ मिसळ केली जाते, वाळू मिसळली जाते, राख मिसळली जाते, मात्र ते खत नाही आहे. जर ते खत नसेल, जो पदार्थ खत नाही, जर तो खत म्हणून विकता आपल्याला येणार नाही आणि त्याला खतसुद्धा आपल्याला म्हणता येणार नाही. त्यानंतर 2 नंबर आहे पॅकिंग संबंधीचे नियम. आता जी खताची पॅकिंग केली जाते त्या संबंधीसुद्धा काही नियम, अटी घालून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणत्या अटी आणि नियम आहेत आपल्याला पाहायचं आहे. बघा, खताचे पोते, पिशवी यावर खताची तपशीलवार माहिती असली पाहिजे. म्हणजे जे खताचं पोत आहे त्या खताच्या पोत्यावर त्या खतामध्ये असलेले अन्न घटक असेल, त्याची किंमत असेल, या सगळ्या गोष्टीचा योग्य पद्धतीनं उल्लेख केलेला असायला पाहिजे. त्यानंतर धातूचे ज्या आवरणात खत भरले असेल त्यावर एखाद्या धातूचे सील, लेबल लावणे आवश्यक आहे. त्या लेबलवर खालील बाबीचा उल्लेख असावा लागतो. बघा, आता जर आपण बियाच्या पिशव्या घेतल्या तर त्या बियाच्या पिशवीवर काय केलं जातं की टॅग लावला जातो, काळ्या रंगाचा असतो. ती शिलाई मशीनमध्ये शिवली जाते आणि शेवटच्या भागामध्ये तो टॅग जोडला जातो. याचं कारण काय की ती पिशवी आपल्याला परत फोडून जोडता
येत नाही किंवा तो टॅग आपल्याला परत बसवता येत नाही. त्याच्यामुळं काय होतं की ते खत असेल किंवा बियाणं असेल ते ज्या कंपनीचं आहे त्याच कंपनीचं सुरक्षित जसं तसं राहू शकतं. बघा, तर कोणकोणत्या बाबीचा उल्लेख असायला पाहिजे त्याच्यामध्ये 1 नंबर, कारखान्याचे रजिस्टर केलेले नाव आणि व्यापारी बोधचिन्ह असायला पाहिजे. म्हणजे ज्या कारखान्याचं खत आहे किंवा ज्या कंपनीचं खत आहे त्या कंपनीचं नाव आणि व्यापारी बोधचिन्ह असायला पाहिजे. बघा, प्रत्येक कंपनीचं व्यापारी बोधचिन्ह वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं. आरसेपचं वेगळं आहे, इफकोचं वेगळं आहे. म्हणजे जशी जशी कंपनी बदलत जाईल त्याचं जसं सिम्बॉल किंवा त्याची नावाची रचना किंवा त्याचं लेबल किंवा त्याचं बोधचिन्ह हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतं. त्यानंतर आणखी बघा 2 नंबरची महत्त्वाची बाब आहे, रजिस्टर नंबर, नैसर्गिक खताच्या मिश्रणाचे नाव आणि प्रकार, रासायनिक मिश्र खतातील सेंद्रिय आणि असेंद्रिय स्फुरद पालाश यांचे प्रमाण. म्हणजे जे रजिस्टर नंबर आहे, कंपनीला जो रजिस्टर नंबर मिळालेला जातो त्या रजिस्टर नंबरचा उल्लेख त्या पोत्यावर असला पाहिजे. त्यानंतर जे खत आपण वापरतो किंवा जे कंपनी बनवते तर त्याच्यामध्ये नैसर्गिक खताचं काही मिश्रण असेल तर त्याचं नाव, कोणकोणतं नैसर्गिक खत मिसळले आणि त्याचा प्रकार, यासुद्धा गोष्टीचा उल्लेख असायला पाहिजे. त्याचबरोबर मिश्र खतामध्ये सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थाचं प्रमाण किती आहे, त्यानंतर स्फुरद आणि पालाश याचं प्रमाण याचा देखील उल्लेख करावा लागतो. त्यानंतर 4 नंबर बघा, विशिष्ट पिकासाठी किंवा विशिष्ट कारणासाठी हे खत असल्यास त्याचा उल्लेख करावा लागतो. बघा, बऱ्याचशा खतावर लिहिलं जातं की या पिकासाठी याचा उपयोग केला जातो किंवा ऊसासाठी, भाजीपाल्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाची खतं वापरली जातात. तसं जर खत असेल तर त्याच्यावर उल्लेख स्पष्टपणे करावा लागतो. त्यानंतर 5 नंबर, मिश्र खताचे एकूण वजन आणि निव्वळ वजन किलोग्रॅममध्ये लिहिलेलं असायला पाहिजे. बघा, खताच्या पोत्याचं वजन असतं 50 किलो आणि त्याची जी बॅग असते किंवा जे पोतं असतं त्या पोत्याचं 100, 200, 250 जे काही ग्राम वजन असेल या दोन्हीचं वजन, खताचं निव्वळ वजन आणि पिशवीसहित वजन याचा देखील उल्लेख त्याच्यावर केलेला असायला पाहिजे. नंतर 6 नंबरचा मुद्दा आहे, पिशव्या, बॅगा मशीनने शिवलेल्या असाव्यात, पोत्यावर लेबल लावलेलं असावे. खत निर्मात्याने पाळावयाची 3 नंबरची अट आहे. बघा, खताच्या ठोक विक्रीकरता असलेले नियंत्रण. म्हणजे जे खत ठोक विक्री केली जातं किंवा विकलं जातं त्यासाठी कोणकोणते नियंत्रण आहे ते आपल्याला बघायचं. त्याच्यामध्ये 1 नंबरचा मुद्दा बघा, प्रत्येक किरकोळ विक्रेत्याने प्रत्येक प्रकारच्या खताचे 1 पोते विक्रीकरता उघडे ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे जे खताचे दुकानदार आहेत या खताच्या दुकानदाराने काय करायचं की प्रत्येक कंपनीचं 1 पोतं खताचं शेतकऱ्याला किंवा ग्राहकाला दाखवण्यासाठी ते उघडं करून ठेवायचे. त्यानंतर कोणतेही खत उत्पादक हा कच्चा माल दुसऱ्या मिश्र खत, संयुक्त खते अथवा विशिष्ट मिश्र खत उत्पादकाला ठोक विक्री करू शकतो. म्हणजे जर एखादी कंपनी फक्त स्फुरदचं उत्पादन घेत असेल तर ती कंपनी दुसऱ्या कंपनीला त्याचं स्फुरदचं माल विकू शकते. किंवा एखादी कंपनी मिश्र खत बनवते मात्र त्याच्यामध्ये काही कच्चा भाग त्यांच्याकडे आहे, तो भाग तो दुसऱ्या कंपनीला सुद्धा ठोकपणे विक्री करू शकते. त्यानंतर बघा, एखादी कंपनी फक्त युरियाचेच उत्पादन करत असेल किंवा नत्राचं करत असेल तर ते मिश्र खत उत्पादन करणाऱ्या कंपन्याला ठोक भावामध्ये विक्री करू शकतात. त्यानंतर केंद्र सरकार यांच्यातर्फे एखाद्या उत्पादकाला राजपत्राद्वारे सूचित करून प्रत्यक्ष शेतकऱ्यासुद्धा खत विक्री करू शकतो. प्रत्यक्ष खत विक्री करू शकतो. म्हणजे जर समजा एखादी कंपनी आहे तर ही कंपनी काय करायची, या कंपनीला केंद्र सरकारला अगोदर कळवायचं आहे. त्यानंतर एखाद्या राजपत्रकाद्वारे त्याची माहिती मागून घेऊन किंवा देऊन ते काय करायचं, शेतकऱ्याला डायरेक्टसुद्धा खत आपल्याला विकता येऊ शकतं. त्यानंतर 4था मुद्दा आहे खत निर्मात्याने पाळावयाच्या अटीमधला, तो म्हणजे अप्रमाणित खताची विल्हेवाट. म्हणजे जे प्रमाणित खत नाही किंवा नॉन स्टँडर्ड खत आहे तर त्याची विल्हेवाट कशा पद्धतीनं लावायची. त्याच्यामध्ये बघा, जे खत अप्रमाणित आहे अशा खताच्या पोत्यावर नॉन स्टँडर्ड असे लिहून X अशा आकाराची किंवा X फुली किंवा खून करून ते खतावर, पोत्यावर लिहायचं आहे. त्यानंतर 2 नंबर, फॉर्म H मध्ये
खताची माहिती दाखला वितरण अधिकाऱ्याकडे पाठवून त्यासंबंधी विक्री किंमत माहिती मागवावी व प्रमाणपत्र घ्यावे. जर समजा आपल्या एखाद्या कंपनीकडे नॉन स्टँडर्ड खत आहे किंवा व्यापाऱ्याकडे खत आहे, तर ते खत काय करायचं, आपल्याला जे खताची माहिती दाखला वितरण अधिकारी जो आहे त्या वितरण अधिकाऱ्याकडे काय करायचं आहे, संबंधी माहिती पाठवून द्यायची आणि त्या माहितीमध्ये ती परत अधिकारी आपल्याला त्याची विक्री करण्याची किंमत किती आहे व त्या संदर्भामधलं प्रमाणपत्र आपल्याला देऊ शकतो. जी की नॉन स्टँडर्ड खते ही खतं मिश्र खत निर्माते, सरकारी किंवा कृषी विद्यापीठ, संशोधन केंद्र यांना उपयोग येतील अशा प्रकारे विकावी. म्हणजे जे नॉन स्टँडर्ड खते अप्रमाणित स्वरूपाची खतं आहेत, तर अशी खतं काय करायची आहेत की सरकारी किंवा कृषी विद्यापीठ, संशोधन केंद्र यांना ती उपयोगाला येतील अशा पद्धतीनं विकावीत किंवा त्याची किंमत ठरवून ती विकायची आहे. त्यानंतर खताचा नमुना घेऊन त्याचे पृथक्करण करून खताची किंमत ठरवावी. त्या खतामध्ये किती प्रमाणामध्ये अन्न घटक आहेत, त्याचा उपयोगिता किती आहे, या सगळ्याची माहिती घेऊन त्या खताची किंमत ठरवून हे आपल्याला खत एखाद्या मिश्र कंपनीला किंवा कृषी विद्यापीठाला किंवा संशोधन केंद्राला आपल्याला ते विकता येऊ शकतं. शेवटचा मुद्दा आहे 5 नंबर, खताची विक्री व वापरावरील बंधने. खताची विक्री आणि त्याच्या वापरावर असलेली काही बंधने आहेत, ती बंधनं आपल्याला पाहिजे. बघा 1 नंबर त्याच्यामध्ये, केंद्र सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतीही व्यक्ती शेती व्यतिरिक्त किंवा उत्पादनाव्यतिरिक्त इतर ठिकाणी खताचा वापर करू शकत नाही. जर समजा आपल्याला असा उपयोग करायचा असेल की शेतीशिवाय आपल्याला दुसऱ्या ठिकाणी खताचा उपयोग करायचा असेल, तर आपल्याला त्यासाठी केंद्र शासनाची परवानगी असावी लागते. 2 नंबर, औद्योगिक गरजेकरता वापरलेल्या खताच्या किमती ह्या ना नफा ना तोटा या तत्त्वावर निश्चित कराव्यात. म्हणजे जर समजा एखादं कंपनी आहे, त्या कंपनीला खत पाहिजे असेल, त्या खतापासून त्यांना किंवा त्यांच्या वेस्टेज मटेरियल म्हणून किंवा पूरक माल म्हणून जे खत आवश्यक असेल किंवा एखादी वस्तू बनवण्यासाठी त्या खताचा उपयोग होत असेल, तर ह्या खताची किंमत ना नफा ना तोटा या तत्त्वावर विक्री करावी. त्यानंतर बघा, पीक उत्पन्नासाठी आयात अथवा शेतकरी ग्राहकासाठी वापरलेल्या खतावरील अनुदानात वरील किमतीचा समावेश नाही. म्हणजे शेतकऱ्याला जे खत विकलं जातं त्याच्यामध्ये कंपनीला नफा भेटो किंवा न भेटो, मात्र त्या खताची किंमत किती आहे हे ठरवून केंद्र शासन काय करतं की त्याच्यावर सबसिडी दिली जाते. जर समजा खताची किंमत 1,000 रुपये असेल, 1,000 रुपयाला खत विकल्यानंतर कंपनीला एक 10-20 रुपये जर शिल्लक राहत असेल, तर काय केलं जातं की त्याच्यामध्ये 200-300 रुपये सबसिडी हे केंद्र शासन त्या कंपनीला देतं आणि त्या शेतकऱ्याला 600-700 रुपयामध्ये ते खत उपलब्ध करून दिलं जातं. अशा पद्धतीनं हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. पुढल्या तासामध्ये आपण खत विक्रेता नोंदणी प्रक्रिया, म्हणजे खताचं दुकान किंवा खत आपल्याला जर विकायचं असेल त्याची नोंदणी प्रक्रिया कशा स्वरूपामध्ये असते, हा राहिलेला शेवटचा भाग या पाठामधला पुढल्या तासामध्ये पाहू.